काल ठाण मांडून बसलेले होते सगळे आंदोलनकर्ते आणि आता पुण्यामध्ये प्रवेश झालेला आहे। पुण्यामार्गेच ते आज लोणावळ्यामध्ये पोहोचतील। आज लोणावळ्यामध्ये मुक्काम असेल आणि उद्या नवी मुंबई मार्गे ते मुंबईमध्ये येणार आहे। ही पुण्यातली दृश्य आहेत। लाखोंचा हा जनसमुदाय आपल्याला पुण्यामध्ये दिसून येतोय। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या अंतरवाली सराटी या गावापासून ही यात्रा निघालेली आहे। मिकी घई अपडेट देतील। मिकी, कुठल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती गर्दी झालेली आहे आणि सध्या वाहतुकीची कशी व्यवस्था आहे? मिकीपर्यंत आपला आवाज सध्या पोहोचत नाहीये। आज जरांगे यांच्या आंदोलनाचा 5वा दिवस आहे। पुन्हा एकदा जाऊयात, मिकी घई आपल्याशी जोडले गेलेले आहेत। मिकी, कुठल्या भागामध्ये सध्या ही यात्रा पोहोचलेली आहे? वाहतुकीची कशी व्यवस्था आहे? कारण सर्व रोडवरती आम्हाला आंदोलनकर्तेच दिसत आहेत। मनोज जरांगे पाटील यांची जी यात्रा आहे ती आता जर आपण बघितलं तर पुण्यातील खराडी चौकामध्ये पोहोचलेली आहे। जिथपर्यंत आपली नजर जाईल तिथपर फक्त आपल्याला मराठा बांधव या मोर्चामध्ये सहभागी झालेले दिसत आहेत। जवळपास लाखोच्या संख्येने मराठा बांधव या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आणि आज मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत आणि काल त्यांचा रात्री पुण्यात मुक्काम होतं। परंतु आज जर आपण बघितलं तर पुण्यातील जो नगर रस्ता आहे जो वाघोलीहून थेट मुंबईच्या दिशेने जातो त्या रस्त्यावर फक्त आणि फक्त आपल्याला मराठा बांधवांची गर्दी पाहायला मिळते। खरं तर मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत आणि त्यांच्यासोबत लाखोच्या संख्येने मराठा बांधव आणि त्यांच्याबरोबर महिला देखील मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले आहेत। पुण्यात जागोजागी मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत होतोय। ज्या पद्धतीने आपण समोर बघतोय या गर्दीत जोरदार त्यांचं स्वागत होतोय। मोठे मोठे हार या ठिकाणी त्यांच्यासाठी स्वागतासाठी या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहेत। क्रेनच्या सहाय्याने मनोज जरांगे पाटील यांना हे हार घालण्यात येणार आहेत। त्यापूर्वी जर आपण पुण्यातील नगर रस्ता अर्थात आता जर आपण खराडी चौकातले दृश्य बघितले तर जिथपर्यंत आपली नजर जाईल किंबहुना त्याच्या मागे सुद्धा जवळपास 10 किलोमीटर पर्यंत अशाच पद्धतीने मराठा बांधवांची गर्दी पाहायला मिळते। हे सगळे मराठा बांधव आज पुढे लोणावळ्याच्या दिशेने जाणार आहेत आणि आज मनोज जरांगे पाटील यांचा रात्री लोणावळा या ठिकाणी मुक्काम असणार आहे। त्या ठिकाणी त्यांची सभा देखील असणार आहे। त्यापूर्वी पुण्यातील हे दृश्य जर आपण बघितले एबीपी माझाने जे टॉप अँगल वरून संपूर्ण हा मोर्चा कव्हर करताना जे दृश्य दाखवतोय आपण या कॅमेऱ्याची जिथपर्यंत लेन्स अर्थात जिथपर्यंत नजर जात असेल तिथपर्यंत फक्त आणि फक्त आपल्याला मराठा बांधव या मोर्चात सहभागी झालेले दिसत आहेत। खरं तर खूप चांगल्या पद्धतीने नियोजन या ठिकाणी पाहायला मिळते। जर या मोर्चाच्या मध्ये कुठलीही ॲम्ब्युलन्स आली तर या सगळे मराठा बांधव किंबहुना इथले कार्यकर्ते त्यांना वाट करून देत आहेत आणि अशा पद्धतीने कुठल्याही स्थानिकांना त्रास होणार नाही किंबहुना जे इमर्जन्सी सर्व्हिसेस आहेत त्यांना कुठलाही अडथळा होणार नाही याची देखील काळजी या ठिकाणी घेतली जाते। परंतु आता जर आपण बघितलं तर पुण्यातील खराडी चौकातील हे दृश्य आहेत। हातामध्ये भगवे पताके घेऊन त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज की जय असे जयघोष या ठिकाणी ऐकायला मिळतोय आणि काही वेळातच या चौकात मनोज जरांगे पाटील या ठिकाणी पोहोचणार आहेत। त्यापूर्वी या सगळ्या युवकांमध्ये महिलांमध्ये एक वेगळा उत्साह पाहायला मिळतोय। मनोज जरांगे पाटलांचं स्वागत या चौकामध्ये केलं जाणार आहे। जर आपण बघितलं तर क्रेनच्या सहाय्याने मोठा हार या ठिकाणी जे पुणेकर आहेत त्यांच्याकडून मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत होणार आहे आणि आपण बघतोय मराठा बांधव आता काही प्रमाणात आक्रमक देखील झालेला आहे आणि अशा पद्धतीने मुंबईच्या दिशेने ते जात आहेत। सरकारचे प्रतिनिधी मनोज जरांगे पाटील यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतायत, त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतायत। मात्र मनोज जरांगे पाटील हे त्यांच्या मागण्यांवर ठाम आहेत। जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही आता गप्प बसणार नाही
आणि जो अल्टिमेटम सरकारला दिलेला आहे त्याच दृष्टीने आता हळूहळू मनोज जरांगे पाटील हा भव्य मोर्चा घेऊन मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। आता हा मोर्चा पुण्यात पोहोचलेला आहे। खरं तर पुण्यामध्ये अनेक रस्त्यांवरची वाहतूक ही डायव्हर्ट करण्यात आलेली आहे। मी कॅमेरामॅनला विनंती करेल की पलीकडच्या बाजूला रस्त्याच्या दुतर्फा पलीकडच्या बाजूला ट्रॅफिक दाखवायला, जिथपर्यंत आपली नजर जाईल तिथपर्यंत वाहनांची देखील गर्दी दिसते। हे सगळं ट्रॅफिक जॅम आहे जे पुण्याहून नगर नाशिकच्या दिशेने निघालेले आहेत, परंतु तासन तास त्यांना अशा पद्धतीने इथं थांबावं लागतंय, कारण मनोज जरांगे पाटील यांचा जो मोर्चा आहे, त्यांची जी ही संपूर्ण यात्रा आहे ती आता पुण्यातील खराडी चौकात पोहोचलेली आहे। काही रस्ते डायव्हर्ट केलेले आहेत पोलिसांनी, पर्याय रस्ते दिलेले आहेत, मात्र अजून सुद्धा काही लोकांना माहीत नाही, त्यामुळं अशा पद्धतीने इथं ते वाहतुकीमध्ये येऊन अडकून पडतायत। मात्र आपण बघतोय लाखोच्या संख्येने मराठा बांधव या मोर्चात मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत सहभागी झालेले आहेत आणि या पुण्यात जागोजागी त्यांचं स्वागत होतोय। फक्त मराठा समाजच नाही तर इतर समाजांकडून देखील मनोज जरांगे पाटील यांचं पुण्यामध्ये आज स्वागत होतोय आणि काही वेळातच पुणे शहराच्या मध्ये अर्थात आतमध्ये ते जाणार आहेत। तिथं देखील अशाच पद्धतीने मोठ्या संख्येने मराठा समाजातील बांधव थांबलेले आहेत, ते या मोर्चाबरोबर सहभागी होणार आहेत निश्चितच। आणि अशा पद्धतीने पुण्यातील हा मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा आता मुंबईच्या दिशेने कूच करतोय। विकी, तुम्ही आपल्या सोबतच राहा। एक मोठी अपडेट या संपूर्ण आंदोलनासंदर्भात आलेली आहे की सरकारचा जो 3 कलमी प्रस्ताव होता तो मनोज जरांगे यांनी फेटाळलेला आहे।